खरं तर ही फार दुर्दैवी काल घडलेली घटना फार दुर्दैवी आहे आणि त्यातल्या त्यात ती चिमुकली म्हणजे अल्पवयीन आहे आणि ह्या गोष्टीसाठी आज आपण सगळे इथं उतरलो आहे। पण आपल्या महिलेच्या आपल्या मुलींच्या सुरक्षतेसाठी आपण कुठंतरी प्रशासनाने आणि पोलिसांनी वेळोवेळी जर अशा विकृतींना वेळेत जर कठोर शिक्षा केली तर अशा प्रवृत्ती घडणार नाही। कारण की आपण बघतोय कोणीही सांगत नाही का अशा घटना असे विकृती आहे यांना की हे, पण यांना ह्या सवयी लागलेल्या असतात। कारण कुठंतरी ह्या अशा अपराधाच्या सवयी कुठंतरी यांना पहिल्यापासूनच असतात, म्हणून ह्या अशा घटना घडताय। अतिशय निंदनीय घटना आहे ही घडू नये आणि ही घडली आहे। तरी घडल्यानंतर काल कुठं भाऊंनी विधिमंडळात असतानाच भाऊंनी हा लगेच तात्काळ अधिवेशनातही प्रश्न मांडला की आमच्या ह्या महिला भगिनी आमच्या तालुक्यातल्या असुरक्षित आहे। 2 दिवसापूर्वी अशी एक घटना घडली आहे, तर यांच्या सुरक्षिततेसाठी आम्हाला फार मदत करणं गरजेचं आहे। म्हणजे ह्या प्रवृत्ती आपण म्हणतो की करणारा हा लहान असेल मोठा असेल, पण मी तर म्हणते लहान ह्या प्रवृत्तींना एवढ्या लहान वयात जर अशा दुर्बुद्धी सुचताय तर कुठेतरी यांना सुद्धा आळा घालणं तितकंच महत्त्वाचं आहे। जर वेळोवेळी अशा विकृतींना शिक्षा झाली, कठोर शिक्षा झाली, तर पुन्हा अशा विकृती की यांचं बघून आपण बघतो या सोशल मीडिया मार्फत भरपूर काही पसरलं जाते, तर यांच्या मार्फत हे परत घडणार नाही, परत या दुसऱ्या विकृती डोकं काढणार नाही। त्यासाठी यांना वेळोवेळी शिक्षा होणं तितकंच गरजेचं आहे। आणि भाऊंनी सुद्धा काल विधिमंडळात हाच प्रश्न मांडला आणि महिला आपल्या बाल विकास मंत्री आदिती तटकरे त्यांनाही तेच मागणी केली की आमच्या या हिला आर्थिक मदत व्हावी आणि कठोरात कठोर कारवाई त्या आरोपीला व्हावी आणि पटकन शिक्षा व्हावी। ग्रामीण भागातील मुली लांबून प्रवास करून येतात, शाळेत जातात, मात्र त्याच्या सुरक्षतेबाबत कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही। सीसीटीव्ही ग्रामीण भागात नाही, त्यामुळे आरोपी सुद्धा सापडते। काय मागणी कराल? नक्कीच ह्या मागणीसाठी आता आपल्या तालुक्याचे आमदार यांच्याकडे भरपूर मागण्या आल्यात, पण माझं प्रत्येक गावकऱ्यांना आणि गाववाल्यांना आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला हेच म्हणणं राहील की तुम्ही तितकंच आम्हाला सहकार्य करा की जेणेकरून आपल्या गावातील मुली जर आपल्या वाडी वस्तीवर आपल्या गावातल्या शाळेत जर जात आहे तर आपण सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी प्रत्येक जिथे जिथे शक्य आहे तिथे सीसीटीव्ही बसवणे तितकेच महत्त्वाचे। आणि ज्या वर्दळीत, कारण की शेतकरी माणूस म्हटलं की शेतकरी आपल्या मुलांसाठी तेवढा वेळ जाण्या येण्यासाठी सोडवायला देत नाही। आपल्या ह्या मुली आपले हे मुलं कुठेतरी सायकलवर पायी प्रवास करून आज शाळा शिकताय आणि हेच मुलं आज कुठेतरी पुढे जाताना दिसताय, मोठ्या उच्च पदावर शिक्षण घेत आहे। तर यांच्या सुरक्षिततेसाठी जसं आज प्रत्येक गावकऱ्यांनी गावातल्या प्रत्येक पंचायतींनी प्रत्येक कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावकऱ्यांनी एकत्र येणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि त्यांच्यासोबत आम्ही एक तालुक्याचे लोकप्रतिनिधी म्हणून आपले आमदार अमोल भाऊ खताळ तर नक्कीच तुमच्या पाठीशी कायम आहे आणि वेळोवेळी तुम्हाला मार्गदर्शन राहील। तुम्हाला कधी कसली कुठे अडचण कमी पडू देणार नाही। ह्या गावात हल्ला झाला म्हणून नाही, मी तर म्हणते तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वाडी वस्तीवर याचा आपण नक्कीच विचार करू आणि लवकरात लवकर शक्य होईल तिथे सगळीकडे आपण सीसीटीव्ही बसवू की असे प्रकार घडणार